नेक्स्ट टाईप बघा मेकॅनिझमचा SN1 मेकॅनिझम. मग यस सबस्टिट्यूशन एन न्यूक्लिओफिलिक, आता इथं 1 आहे ते फर्स्ट ऑर्डर साठी आहे. म्हणजे याच्यामध्ये जी रिएक्शन आहे ती फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करेल. ही कुठली रिएक्शन आहे बघा, रिएक्शन बिटवीन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. याचा अर्थ याच्यामध्ये टर्शरी अल्किल हलाइड घ्यायचा आहे अँड हायड्रॉक्साइड आयॉन टू गिव्ह टर्शरी ब्युटिल अल्कोहोल फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. मग फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे म्हणून इथे SN1 आलेला आहे. दॅट इज rate of reaction depends upon concentration of only one species. इथं रेट ऑफ रिएक्शन फक्त एकाच स्पेसीज, एकाच रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून राहील. आणि तो कोण आहे? द सबस्ट्रेट. कोण? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कारण त्याला सबस्ट्रेट म्हटलंय कारण त्याच्यावरती OH मायनस अटॅक करतो. ज्याच्यावरती अटॅक होतो तो सबस्ट्रेट, जो अटॅक करतो तो रिएजंट. मग इथं फक्त या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन रेट ऑफ रिएक्शन ठरवेल. त्यामुळे एकाच्याच कॉन्सन्ट्रेशन वरती रेट ऑफ रिएक्शन अवलंबून राहणार आहे. म्हणून या मेकॅनिझमला SN1 म्हटलेलं आहे. म्हणजेच हेन्स इट इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमोलेक्युलर. सेपरेट पाहिजे. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमोलेक्युलर, दॅट इज SN1. रिएक्शन इथं दिलेली आहे. रिएक्शन आपण परत एकदा सेपरेट लिहून बघूया आणि आपण त्याला अशा पद्धतीनं पण दाखवून घेऊया. कारण हे वेगवेगळे जे पार्ट आहेत त्याचे ते आपल्याला प्रॉपरली त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. तर ब्रोमिन आहे, तर CH3. त्यानंतर हे दोन वेगवेगळ्या प्लेन मधले दाखवायचे आहेत. त्याच्यासाठी नोटेशन कसं वापरायचं सांगितलेलं आहे. आणि OH मायनस बरोबर त्याची रिएक्शन होणार आहे. मग याच्याबरोबर रिएक्शन झाली की इथं जो काही तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळेल, पहिल्यांदा याला सिंपल फॉर्मॅटमध्ये आणू, नंतर आपण त्याला OH मायनस किंवा आहे असं दाखवूया. आता काढले तर असा पण प्रोडक्ट मिळू शकतो. याच्या अपोजिट कॉन्फिगरेशनचा पण प्रोडक्ट मिळू शकतो. आपण ते पुढे बघणार आहे. हे नोटेशन मुद्दाम बघून ठेवा. हा OH मायनस इथे अटॅच होईल आणि त्याच्यातून Br मायनस सेपरेट होईल. या पद्धतीनं रिएक्शन आहे. अगदी सिंपल फॉर्मॅटमध्ये जर रिएक्शन लिहायची म्हटली, समजा आता जे दाखवले ते नको आहे कुणाला, ठीक आहे, या पद्धतीने घ्या. हे असेल. आणि इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. या पद्धतीने ही रिएक्शन होईल. हेच टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड शॉर्ट फॉर्म मध्ये असं पण लिहितात. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणून याचं नोटेशन असं आहे. ते सुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे. बघा ही रिएक्शन आहे इथं पूर्ण केलेली. आणि रेट ऑफ रिएक्शन जो आहे त्याच्यामध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असं म्हटलेलं आहे. ते पण आता लिहून दाखवलं. हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली द सबस्ट्रेट अपियर्स इन रेट इक्वेशन. फक्त या सबस्ट्रेटच कॉन्सन्ट्रेशन रेटच्या इक्वेशन मध्ये दिसतं. हेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल म्हणजे OH मायनस इट डज नॉट इन्फ्लुएन्स द रिएक्शन रेट. OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिएक्शनच्या रेटमध्ये काहीही संबंध नाही. दस
टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड reacts with hydroxide by a two-step mechanism. मात्र हे टू स्टेप मेकॅनिझम आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत. मग पहिली जी आहे, पहिली स्टेप ह्याच्यातली स्लो स्टेप आहे, ज्याच्यामध्ये तो बॉन्ड ब्रेक होतो. आणि दुसरी जी स्टेप आहे ती फास्ट स्टेप आहे, ज्याच्यामध्ये नवीन बॉन्ड फॉर्म होतो. इन स्लो स्टेप CX बॉन्ड इन सबस्ट्रेट अंडरगोज हेट्रोलिसिस. हेट्रोलिसिस याचा अर्थ त्याच्यापासून दोन वेगवेगळ्या स्पेसीज फॉर्म होतात. एक पॉझिटिव्हली चार्जड असेल, दुसरी निगेटिव्हली चार्जड असेल. ही पहिली स्टेप ती स्लो स्टेप आहे. अँड इन सबसिक्वेंट फास्ट स्टेप न्यूक्लियोफाइल uses its electron pair to form a new bond with carbon undergoing the change. आणि जी दुसरी स्टेप आहे, जी फास्ट स्टेप आहे, त्याच्यामध्ये OH मायनस म्हणजे न्यूक्लियोफाइल त्या पॉझिटिव्हली चार्जड कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. इथं रिॲक्शन दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये ह्या दोन स्टेप्स दाखवलेल्या आहेत. पहिल्या स्टेपमध्ये हा ब्रोमिन इलेक्ट्रॉन पेअर काढून घेईल आणि तो Br मायनस होणार. या कार्बनचा इलेक्ट्रॉन सुद्धा ब्रोमिन घेऊन जाणार, त्यामुळे हा कार्बन पॉझिटिव्हली चार्ज असेल. आणि हिथं नोटेशन्स दाखवलेत बघा, जे मी मगाशी दाखवत होतो ते. इथं स्ट्रेट लाईन, इथं वेज, इथं डॉटेड वेज. आता इथं जो कार्बन तयार झाले, इथं जो जे काही पॉझिटिव्हली चार्जड कार्बन तयार झालेला आहे, तो कार्बोकॅटायन इंटरमिजिएट तयार. ही प्रोसेस, ही पहिली स्टेप, ही स्लो स्टेप आहे. आता या कार्बोकॅटायन इंटरमिजिएट वरती हा OH मायनस अटॅक करतो. बघा, लक्षात येते का? आणि तो या पॉझिटिव्हली चार्जड कार्बोकॅटायन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो आणि त्याच्यापासून हा फायनल प्रोडक्ट मिळतो. ही स्टेप कंपॅरेटिव्हली फास्ट स्टेप असते. आता याचे फीचर्स बघा काय काय सांगितलेले आहेत. सॅलियंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. दोन्ही मेकॅनिझमचे फीचर्स करून ठेवा. पूर्ण मेकॅनिझमच करून ठेवा, कारण त्यातला कसा प्रश्न विचारतील काही सांगू शकत नाही आपण. काय काय बघा. इट इज अ टू स्टेप मेकॅनिझम. हेट्रोलिसिस ऑफ CX बॉन्ड in the slow and reversible first step to form planar carbocation intermediate. पॉझिटिव्हली चार्जड आहे, त्यामुळे कार्बोकॅटायन आहे. याचे 3 बॉन्ड दिसत आहेत, याचा अर्थ ही प्लेनर जॉमेट्री आहे. इव्हन तुम्ही याच्यातला बॉन्ड एंगल सुद्धा सांगू शकताय, 120 डिग्री. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोकॅटायन इज द फास्ट सेकंड स्टेप टू फॉर्म द प्रोडक्ट. हा OH मायनस या पॉझिटिव्हली चार्जड कार्बन वरती इझिली अटॅक करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की हा अटॅक समोरच्या बाजूने पण घडू शकतो आणि बॅक साइड सुद्धा घडू शकतो, कारण सर्व बाजूनी परिस्थिती सेम आहे. बघा, लक्षात येते का? त्यामुळे जो फायनल प्रोडक्ट मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला जर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा विचार केला तर फायनल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, एक T टाईप, L टाईप. फक्त त्याच्यासाठी हा जो कंपाऊंड आहे, सुरुवातीचा कंपाऊंड, तो कसला पाहिजे? त्याच्यामध्ये एक चिरल कार्बन ऍटम पाहिजे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे. बघा पुढे सांगितलंय ते. When SN1 reaction is carried out at chiral carbon in an optically active substrate. जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट असेल आणि त्याच्यामध्ये जर ही रिॲक्शन SN1 रिॲक्शन जर कॅरी आउट केली, द प्रोडक्ट फॉर्मड इज नियरली रेस्मिक. रेस्मिक मिक्सचर त्या ठिकाणी फॉर्म होतं. रेस्मिक मिक्सचर मध्ये काय असतं? D टाईप आणि L टाईप यांचं इक्विमोलर सोल्युशन तयार होतं. म्हणजेच दोन्ही प्रकारचे इनान्सिओमर्स त्या ठिकाणी इक्वली फॉर्म होतात. हेन्स SN1 रिॲक्शन प्रोसीड्स मेनली विथ रेसमायझेशन. रेस्मिक वरून रेसमायझेशन तयार केले. दॅट इज बोथ इनान्सिओमर्स ऑफ प्रोडक्ट आर फॉर्मड इन ऑलमोस्ट इक्वल अमाऊंट. दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट इक्वल अमाऊंट मध्ये फॉर्म होतात.
So racemization is a result of formation of planar carbocation intermediate. इथं जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे या पद्धतीने, याच्यामुळे रेसमायझेशन होतं. कारण हा जो OH मायनस आहे तो OH मायनस इकडून पण अटॅक करू शकतो, तोच OH मायनस इकडून पण अटॅक करू शकतो. या पद्धतीने, आणि त्यामुळं दोनही प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होतात. न्यूक्लियोफाइल कॅन अटॅक प्लेनर कार्बोकॅटायन फ्रॉम आयदर साइड which results in formation of both enantiomers of the product. आता हे जरा समजून घ्या, हे थोडंसं अवघड आहे समजायला. आता इथं दाखवलेला जो आहे तो काही चिरल नाहीये, कारण ह्या कार्बनला 3 सिमिलर ग्रुप अटॅच. जर हे चारही ग्रुप, पहिल्यांदा 4 होते, आपण Br मायनस काढलेला आहे त्याचा, तर हे चारही ग्रुप्स जर वेगवेगळे असतील तर हा कार्बन चिरल कार्बन ऍटम होणार. मग ज्या अर्थी तो चिरल आहे त्या अर्थी त्याच्याकडे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असणार. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असणार याचा अर्थ तो एकतर डी टाईप असणार किंवा एल टाईप असणार. मग समजा तो जर डी टाईप असेल आणि तो आहे असा असेल, कुठल्याही बाजूने जर तुम्ही एका बाजूने अटॅक केला तुम्ही, तर समजा डीचं एल झालं आणि दुसऱ्या बाजूने अटॅक केलं तर तो डीचं डीच राहणार. म्हणजे जो काही तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळेल तो डी टाईप आणि एल टाईप असं 50-50% तुम्हाला मिळतं त्याच्यात. म्हणजे काही भागामध्ये 50% पार्टमध्ये कॉन्फिगरेशन इन्व्हर्ट होतं, म्हणजे डीचं एल टाईप होतं. तर 50% पार्टमध्ये कॉन्फिगरेशन आहे तसं रिटेन होतं, त्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात. इन्व्हर्ट जर झालं तर इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात. मग हे दोन्ही प्रकार 50-50% होतं. त्यामुळं डी टाईप आणि एल टाईप सेम अमाऊंट मध्ये तयार होतात, त्यामुळं रेसमिक मिक्सचर तयार होतं. हे जरा प्रॉपरली आता जे सांगितलं हे जरा समजून घ्या. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम. आता या SN1 SN2 मेकॅनिझम वरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत? पहिलं, नेचर ऑफ सबस्ट्रेट. नेचर ऑफ सबस्ट्रेट साठी बघा, SN2 साठी ट्रान्झिशन स्टेट इज पेंटा कोऑर्डिनेट दॅट इज क्राउडेड. आपण बघितलेलं आहे की ट्रान्झिशन स्टेट 5 जणांना अटॅच असते, कार्बन तिथला पेंटा कोऑर्डिनेट होता. हेन्स SN2 मेकॅनिझम इज फेवर्ड इन प्रायमरी हलाइड्स अँड लिस्ट फेवर्ड इन टर्शरी हलाइड्स. त्यामुळे SN2 मेकॅनिझम हे कुणा बाबतीत बघायला मिळतं तुम्हाला? प्रायमरीच्या बाबतीत SN2 बघायला मिळतं. SN1 mechanism is most favored in tertiary halides. SN1 जे आहे ते मात्र टर्शरी साठी आहे. आता तुम्हीच विचार करा, SN1 टर्शरी साठी आहे, SN2 प्रायमरी साठी आहे, मग सेकंडरीनं काय करायचं? सेकंडरीला कुठल्याही मेकॅनिझमनं काम करता येतं. तिथं जशी परिस्थिती असेल त्यानुसार ते SN1 न सुद्धा रिएक्शन प्रोसीड होऊ शकते किंवा SN2 न सुद्धा रिएक्शन प्रोसीड होऊ शकते. इम्पॉर्टंट पॉइंट, कारण मुलांना हे सगळं माहित असतं. SN2 प्रायमरी, SN1 टर्शरी, पण सेकंडरीच काय? सेकंडरीसाठी SN1 और SN2 दोन्ही ऑप्शन चालू शकतात. त्याच्या पुढं also carbocation intermediate is stabilized by positive inductive effect of alkyl substituents and also by hyperconjugation effect of alkyl substituents containing alpha hydrogens. आता हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हे तुम्हाला 11वी मध्ये आहेत. आता हे सगळे इफेक्ट इथं नाही एक्सप्लेन करता येणार, त्यामुळे ते पहिली गोष्ट असं करा, फक्त ही पहिल्यांदा नावं तयार करून ठेवा की याच्यामध्ये जो कार्बोकॅटायन तयार होतो
तो स्टॅबिलाइज कशामुळे होतो, म्हणजे तो स्टेबल कशामुळे राहतो. एक आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा आहे हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. ऍज अ रिझल्ट, SN1 mechanism is most favored in tertiary halides and least favored in primary halides. त्यामुळे SN1 मेकॅनिझम हे टर्शरी हलाइड्स साठी उपयुक्त आहे. सगळे टर्शरी हलाइड्स SN1 ला फॉलो करतील, ठीक आहे, आणि सगळे प्रायमरी हलाइड्स SN2 ला फॉलो करतील. आता त्यांनी इथं बरीच मोठी डायग्रॅम त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी. काही गरज नाहीये, हे पहिलं जेवढं सांगितलंय तेवढं फक्त व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला अगदी पाहिजेच असेल तर मग तुम्ही ह्या डायग्रॅम मध्ये या. ह्या डायग्रॅम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे ते जरा समजते का बघा. हे आहे प्रायमरी, कारण कार्बन 3 हायड्रोजनला जोडलेलं आहे, बरोबर. आता एक हायड्रोजन कमी करून त्या ठिकाणी एक CH3 ग्रुप आणला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा हायड्रोजन कमी केला, तिथे एक CH3 ग्रुप आणला. त्याच्यानंतर हा पण हायड्रोजन कमी केला, इथे एक CH3 ग्रुप आणला. मग साहजिकच काय होते, जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तसं क्राउडिंग वाढते, म्हणजे गर्दी व्हायला लागली बाजूला. त्यामुळे डिस्टॅबिलायझेशन वाढतं, त्यामुळे हा जास्त स्टेबल राहू शकत नाही. बघा लक्षात येते. पुढे आणखीन काय सांगितलं, आता हे बाकी सगळं काढून टाकले आणि पॉझिटिव्हली चार्जड कार्बोकॅटायन फक्त कन्सिडर केलंय. पहिली कंडिशन अशी आहे, त्याला अजून एक कार्बन तिथे अटॅच झालेला आहे, इथं 2 कार्बन जोडले गेले, इथं 3 कार्बन जोडले गेले. मग हे जे कंडिशन लक्षात ठेवा, अल्किल ग्रुप्स जे असतात ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात. म्हणून त्यांनी काय केलंय, इथे एक एरो दाखवलाय बघा असं, म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणार आहे. इथं इलेक्ट्रॉन देणारे 2 जण झाले, इथं इलेक्ट्रॉन देणारे 3 जण झाले. त्याच्यामुळे ते जास्त स्टेबल व्हायला लागतं. स्टेरिक रिलीफ, स्टॅबिलायझेशन बाय पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड हायपर कॉन्ज्युगेशन ऑफ अल्फा हायड्रोजन्स इन्क्रीजेस, हे त्यांनी याच्यामध्ये एक्सप्लेनेशनला दिलेलं आहे. इथं अजून एक डायग्राम त्यांनी दिलेली आहे, हे आहे मिथिल हलाइड स्पेसिफिकली, त्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मग जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे याल तसं SN1 चा रेट वाढतो. म्हणजे टर्शरी साठी SN1 जास्त फेवरेबल, आणि जसं तुम्ही टर्शरी कडून प्रायमरी कडे याल तसं SN2 चा रेट वाढत जाईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता, टर्शरी हलाइड्स दे अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय SN1 मेकॅनिझम, टर्शरी आहेत ते, अँड प्रायमरी हलाइड्स फॉलो SN2 मेकॅनिझम. मग प्रॉब्लेम कोणाचा येतो, सेकंडरीचा. त्यात वाक्य दिले बघा, सेकंडरी हलाइड्स रिएक्ट बाय आयदर ऑफ द मेकॅनिझम, म्हणजे ते SN1 न पण काम करू शकतं, SN2 न पण काम करू शकतं, ऑर बाय मिक्स्ड मेकॅनिझम डिपेंडिंग अपॉन द एक्झॅक्ट कंडिशन्स. तिथं नेमक्या कंडिशन्स काय आहेत त्यानुसार ते ठरवेल की SN1 का SN2 का दोन्हीचं मिक्स होणार. त्याच्या पुढचा घटक, पुढचा पॉइंट जो याच्यावरती परिणाम करणारा आहे तो आहे न्यूक्लिओफिलिसिटी. काय म्हटले बघा, ए मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाइल अटॅक्स सबस्ट्रेट फास्टर अँड फेवर्स SN2 मेकॅनिझम. मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाइल जर असेल, जास्त त्याची ताकद असेल, तर ते SN2 वर परिणाम करेल, कारण SN2 मध्ये दोघांचेही कॉन्सन्ट्रेशन येतं. SN1 मध्ये फक्त सबस्ट्रेटच इम्पॉर्टंट आहे, रिएजंट किंवा तो न्यूक्लिओफाइल काय संबंधच येत नाही SN1 चा. रेट ऑफ रिएक्शन मध्ये फक्त टर्शरी अल्किल हलाइडच होतं, OH मायनस नव्हतं. त्याच्या पुढचा आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. SN1 रिएक्शन प्रोसीड्स मोर रॅपिडली इन पोलर प्रोटिक सॉल्व्हंट्स दॅन इन अप्रोटिक. हे मात्र आता लक्षात ठेवावं लागेल बरं का. SN1 जे आहे ते पोलर प्रोटिक मध्येच चालेल. अप्रोटिक सॉल्व्हंट्स ऑर सॉल्व्हंट्स ऑफ लो पोलॅरिटी विल फेवर SN2 मेकॅनिझम. एक कुठलं तरी पक्क लक्षात ठेवा,
दुसरं ऑटोमॅटिकली त्याच्या अपोजिट आहे असं लक्षात ठेवा. त्याच्या पुढची रिएक्शन आहे एलिमिनेशन रिएक्शन, इम्पॉर्टंट रिएक्शन. त्यालाच दुसरं नाव आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजे याच्यामधून एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन हे त्याच्यातून निघून जाणार आहेत. व्हेन अल्किल हलाइड हॅव्हिंग ॲट लीस्ट वन बीटा हायड्रोजन इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH. पक्क लक्षात ठेवा, याच्या आधी आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ KOH बघितले, त्याच्यात अल्कोहोल्स मिळतात. मात्र हे काय आहे, ॲक्वियस नाही आहे, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH. शिवाय त्याच्यात कमीत कमी एक बीटा हायड्रोजन पाहिजे. आता बीटा हायड्रोजन कसा असतो बघा, इथला मेन फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजन. हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला असतो तो असतो अल्फा कार्बन, त्याच्या शेजारचा कार्बन तो असतो बीटा कार्बन, आणि या बीटा कार्बनला जोडलेला हायड्रोजन म्हणजे बीटा हायड्रोजन. अशा प्रकारचं अल्किल हलाइड घेऊन तुम्ही जर अल्कोहोलिक KOH बरोबर जर त्याला बॉईल केलं, इट अंडरगोज एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन. म्हणजे या अल्फा कार्बनचा हा हॅलोजन निघून जातो, या बीटा कार्बनचा हा हायड्रोजन पण निघून जातो. मग शेजारी शेजारी जे दोन कार्बन आहेत सिंगल बॉन्डेड आहेत, प्रत्येकाची एक एक व्हॅलन्सी कमी होणार. त्यामुळे ह्या दोन कार्बन मध्ये तुम्हाला डबल बॉन्ड बघायला मिळेल. म्हणजेच त्या ठिकाणी अल्किन फॉर्म होणार, फॉर्मिंग अॅन अल्किन. धिस रिएक्शन इज कॉल्ड बीटा एलिमिनेशन. याला बीटा एलिमिनेशन असं म्हणतात, और 1,2 एलिमिनेशन असं पण म्हणतात. हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला आहे तो 1 नंबरचा, त्याच्या शेजारचा कार्बन 2 नंबरचा. एलिमिनेशन होताना या दोघांच्याकडून एक एक व्हॅलन्सी कमी केली जाईल, एक एक ग्रुप यांच्याकडून काढून घेतला जाईल. या पद्धतीनं ती रिएक्शन आहे. ॲज हायड्रोजन अँड हॅलोजन इज रिमूव्ड, इट इज ऑल्सो नोन ॲज डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह केला जातो, म्हणून याला डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन असं सुद्धा म्हणतात. याची एक रिएक्शन पहिल्यांदा आपण बघून घेऊया, त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण कन्सिडर करू. समजा जर तुम्ही इथं CH3 CH2Br घेतलं आणि KOH बरोबर त्याला बॉईल केलं, मात्र मी पहिल्यांदा घेतोय ॲक्वियस KOH. ॲक्वियस KOH बरोबर जर तुम्ही बॉईल केलं तर अल्किल हलाइडचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये होतं आणि हे KBr सेपरेट होतं, हे K आणि हे Br. हे ॲक्वियस KOH बरोबर आहे बरं का. मात्र आता हीच रिएक्शन जर तुम्ही अल्कोहोलिक KOH बरोबर जर कॅरी आउट केली आणि त्याला जर बॉईल केलं अल्कोहोलिक KOH बरोबर, तर काय काय होते बघा. इथला ब्रोमिन मी इकडे दाखवते, थोडं ऍडजस्ट करून घेतो आणि एक हायड्रोजन याच्यातला मी खाली घेतो इकडे. CH2 याचा एक हायड्रोजन इथं दाखवतो, याचा ब्रोमिन इथं दाखवतो. या पद्धतीने मगाशी जसं दाखवलं होतं तसं इथं पण दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये हा K, हा Br हे निघून जातील, हा OH आणि H यांचे H2O तयार होईल. त्यामुळे या दोघांच्या मध्ये, या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड क्रिएट होईल आणि त्याचं कन्व्हर्शन अल्किन मध्ये होईल. बघा लक्षात येते का, ही अशी रिएक्शन आहे. हेच जर समजा मी अजून थोडस वाढवलं पुढं, तर हे तुम्हाला काय मिळाले, इथिल ब्रोमाइड पासून मला इथिन किंवा इथिलीन मिळालेलं आहे.
हे जर समजा मी असं घेतलं, 2 ब्रोमोप्रोपेन किंवा आयसोप्रोपिल ब्रोमाइड जर मी घेतलं आणि अल्कोहोलिक KOH बरोबर जर मी त्याला बॉईल केलं, तर आता बघा बरं, इकडं पण 3 हायड्रोजन आहेत, इकडं पण 3 हायड्रोजन आहेत. याचा अर्थ याच्या दोन्ही बाजूला परिस्थिती सेम आहे. त्यामुळे कुणाचाही तुम्ही एकाचा हायड्रोजन काढला तरी चालते. मी याचा हायड्रोजन घेतोय आणि हा ब्रोमिन आणि के आणि याचा हायड्रोजन आणि OH मायनस, म्हणजे मला इथं प्रोडक्ट असं मिळेल. म्हणजे मला इथं प्रोपीन मिळणार आहे. मात्र त्यांनी पुढे कसं डिस्कस केलंय बघा, काय म्हटले, इफ देअर आर 2 or more non-equivalent beta hydrogen atoms in a halide, then this reaction gives a mixture of products. हे नॉन इक्विव्हॅलंट म्हणजे काय म्हणायचं, आता इथं परिस्थिती अशी आहे की हा जो ब्रोमीन अटॅच केलेला जो कार्बन आहे, याच्या डाव्या बाजूच्या कार्बनकडे 3 हायड्रोजन आहेत, उजव्या बाजूच्या कार्बनकडे 3 हायड्रोजन आहेत. याचा अर्थ हे इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर होईल. मात्र जर समजा आता जर आपण असं कन्सिडर केलं, आता बघा बरं, हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला आहे त्याच्या उजव्या बाजूच्या कार्बनकडे 3 हायड्रोजन आहेत, तर डाव्या बाजूकडे 2 हायड्रोजन. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मिक्सचर मिळू शकतं, मिक्सचर मिळतं, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स. वेगवेगळे प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये शक्य आहेत. मग कुठले कुठले प्रोडक्ट्स शक्य आहेत ते आता बघूया आपण. बघा, पहिला प्रोडक्ट मी इकडे मांडतोय. त्याच्यासाठी काय करतोय, मी या कार्बनचा हायड्रोजन काढून घेतोय. मग याचा एक ब्रोमिन जाणार, याचा एक हायड्रोजन जाणार, म्हणजे मला फायनल प्रोडक्ट असा मिळेल. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट जो आहे तो कसा मिळेल बघा, आता याचा हायड्रोजन मी तसाच ठेवणार, आता याचा हायड्रोजन काढून घेणार आणि ब्रोमिन तर इथला जाणारच आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. म्हणजे मला आता इथं प्रोडक्ट असा मिळेल, CH3 इथला एक हायड्रोजन कमी झाला, याचा ब्रोमिन गेला, म्हणजे या दोघांच्या मध्ये मला डबल बॉन्ड लिहावा लागेल असे. हे जर दोन प्रोडक्ट्स जर तुम्ही बघितले तर ह्याला नंबरिंग, डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येण्यासाठी इकडून नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4. याचा अर्थ हे कोण आहे, 1 ब्युटीन आहे. आणि इथं कुणीकडूनही नंबरिंग करा, इकडून केलं तर 1 2 3 4 आणि इकडून केलं तर 1 2 3 4. डबल बॉन्डेड कार्बनला 2च येणार आहे, त्यामुळे इथे येणार 2 ब्युटीन. आता या दोघांचं मिक्सचर मिळतं तिथं, हेच त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात. बघा इथं वाक्य कसं आहे, then this reaction gives a mixture of products. For example, 2-bromobutane on heating with alcoholic KOH gives a mixture of 1 butene and 2 butene. मग आता मला तेच मिळाले. मग त्याच्यातला मेजर प्रोडक्ट कोण असेल, मेजर प्रोडक्ट इज डिटरमाइन्ड बाय सेतझेफ्स रूल. इम्पॉर्टंट पॉइंट, सेतझेफ रूल वापरून तुम्हाला याचा मेजर प्रोडक्ट ठरवावा लागेल. मग सेतझेफ्स रूल काय सांगतोय बघा, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन which has greater number of alkyl groups attached to double bonded carbon atoms. मेजर प्रोडक्ट कोण असेल तर डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड जास्तीत जास्त अल्किल ग्रुप्स असले पाहिजेत, तो तिथला मेजर प्रोडक्ट असेल. मग आता आपण इथं हे दोन प्रोडक्ट आपण लिहिलेले आहेत, आता ह्या प्रोडक्ट वरतीच कॉन्सन्ट्रेट करूया आपण. जो पहिला प्रोडक्ट आहे त्याची बघा काय परिस्थिती आहे, हे 2 कार्बन झाले, इथले 1 आणि 2, त्यांचे नंबरिंग मी इथं करतो.
आता परिस्थिती काय बघा, एक नंबरच्या कार्बनला 2 हायड्रोजनच जोडलेले आहेत. ते इकडे दाखवतो. म्हणजे हे 2 हायड्रोजन झाले. मात्र इकडल्या बाजूला काय परिस्थिती आहे बघा, कार्बनला एक हायड्रोजन पण आहे, तो मी इथं दाखवतोय, आणि CH2CH3 हे जोडले त्याला. हे असेल, हे पहिल्याच स्ट्रक्चरचा. आता दुसऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा, C डबल बॉन्ड C, म्हणजे हे 2 दाखवलेत मी, 2 आणि 3 इकडलं नंबरिंग घेतले. आता त्यांना काय काय परिस्थिती आहे बघा, एक हायड्रोजन पण आहे, इकडच्या कार्बनला पण एक हायड्रोजन आहे, अजून काय आहे, ह्याला CH3 जोडलेला आहे, याला पण एक CH3 जोडलेला आहे. आता बघा, ह्या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्डेड कार्बनला फक्त एकच अल्किल ग्रुप जोडलाय, आणि या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्डेड कार्बनला इकडे एक अल्किल ग्रुप आहे, इकडे एक अल्किल ग्रुप आहे, म्हणजे 2 अल्किल ग्रुप्स जोडलेले आहेत. त्यानं काय सांगितलंय, जिथं जास्त अल्किल ग्रुप्स डबल बॉन्डेड कार्बनला जोडलेले असतील तो मेजर प्रोडक्ट. त्यामुळे हा मेजर प्रोडक्ट येणार कोण, 2 ब्युटीन, आणि हा येणार मायनॉर प्रोडक्ट, तो कोण आहे, 1 ब्युटीन. मग त्यांनी पण रिॲक्शन इथं अशी दिलेली आहे. आणि तिथं काय म्हटले बघा, दस इन दिस रिॲक्शन 2 butene is the major product, thus more highly substituted alkenes are more stable alkenes. जिथं जास्त सबस्टिट्यूशन झालेलं आहे तो जास्त स्टेबल आणि तो मेजर प्रोडक्ट असेल, दिलेला आहे बघा, हे 2 ब्युटेन, आणि हा तिथला मेजर प्रोडक्ट आहे, हा मायनॉर प्रोडक्ट आहे. ही पूर्ण रिॲक्शन त्यांनी अशी दिलेली आहे. Hence, Setzeff elimination is a preferred formation of more highly stabilized alkene during elimination reaction. ज्याच्यामध्ये जास्त स्टॅबिलिटी असेल ते अल्किन त्या ठिकाणी त्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला फायनल प्रोडक्ट म्हणून मिळेल. द स्टॅबिलिटी ऑर्डर त्यांनी इथं दाखवलेलं आहे बघा. मग इथं काय केलेलं आहे बघा, पहिल्या ठिकाणी दोन्ही हायड्रोजन काढलेत दोन्ही बाजूचे आणि 2 अल्किल ग्रुप जोडले. आता उजव्या बाजूचा एक अल्किल ग्रुप कमी केलाय आणि एक हायड्रोजन जोडलाय. उजव्या बाजूचे दोन्ही अल्किल ग्रुप काढले 2 हायड्रोजन, इथं दोन्ही बाजूचे एक एक हायड्रोजन काढून अल्किल ग्रुप जोडलेत. परत इथं त्याच्यातलं उजव्या बाजूचा एक अल्किल ग्रुप काढून एक हायड्रोजन जोडलाय. तर सगळ्यात जास्त स्टेबल हे आहे. हे बघून ठेवा कशा पद्धतीनं डिस्कशन आहे, काय आहे ते. इम्पॉर्टंट रिॲक्शन, ह्या दोन्ही रिॲक्शन एका वेळी सुद्धा विचारून झालेल्या आहेत. कंपाऊंड एकच द्यायचा, पहिला अल्किल हलाइड एकच द्यायचं, रिॲक्शन विथ अल्कोहोलिक KOH आणि रिॲक्शन विथ ॲक्वियस KOH दोन्ही पण विचारतात. त्यामुळे हे करून ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट रिॲक्शन बघा, रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. The compounds containing carbon metal bonds are known as organometallic compounds. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि मेटल मध्ये बॉन्ड असतो त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतात. द मेटल्स युज्ड आर सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम एटसेट्रा. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम त्यातलं पहिलं आहे, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. काय म्हटले बघा, when alkyl halide is treated with magnesium in dry ether as solvent. हे महत्वाचं, हे जर तुम्ही लिहिलं नाहीत तर मार्क गेला. हे पाहिजेच, ह्याच्यात काही एक्सक्यूज नाहीच आहे. इट गिव्स अल्किल मॅग्नेशियम हालाइड नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. फार महत्वाचा रिएजंट आहे हा. बरेच कंपाऊंड्स तुम्ही या ग्रिग्नार्ड्स रिएजंटला वापरून तयार करू शकता. त्यांनी रिॲक्शन इथं दिलेले आहे बघा, हे अल्किल हालाइड, मॅग्नेशियम, डायरेक्ट मॅग्नेशियम इथं मध्ये घ्यायचं आहे आणि याचं नाव काय, अल्किल मॅग्नेशियम हालाइड. यालाच ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं सुद्धा म्हणतात. जर तुम्हाला रिॲक्शन एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर कुठलंही एक्झाम्पल लिहू शकता. CH3Br
प्लस मॅग्नेशियम. आठवणीनं ॲरोवरती ड्राय इथर लिहा. शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितात. काय काय ठिकाणी तुम्हाला शॉर्ट फॉर्म बघायला मिळेल. तुम्ही पूर्ण लिहा मात्र. हे असे CH3Mg याचं नाव मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. या ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा वापर करून तुम्हाला बरेचसे कंपाऊंड तयार करायचे आहेत, जे येणाऱ्या प्रकरणांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्या पुढे बघा काय म्हटलंय. ग्रिग्नार्ड रिएजंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स. They react with water or compounds containing hydrogen attached to electronegative element. हे फार रिएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. याची सिंथेटिक युटिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे बाकीचे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी त्यांचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यांनी एक्झाम्पल दिले बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट आणि मिथिल अल्कोहोल यांची रिएक्शन होऊन तुम्हाला काय मिळतं तिथं? हायड्रोकार्बन मिळतं. आणि हा जो मॅग्नेशियम आहे त्याचा कंपाऊंड या पद्धतीने, हा कॉम्प्लेक्स आहे. हा जो तयार झालेला आहे शेवटी, त्याला कॉम्प्लेक्स असं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. याचीच रिएक्शन जर तुम्ही NH3 बरोबर जरी केली तरी सुद्धा या पद्धतीनं तुम्हाला कंपाऊंड मिळेल. याच्यामध्ये पण हायड्रोकार्बन फॉर्म होत. याचं एखादं रिएक्शन आपण बघूया. याची या पद्धतीनं मांडून घेऊन बघूया आपण त्याला. तर हे महत्वाचं आहे. CH3MgBr रिएक्शन कोणाबरोबर आहे? CH3OH बरोबर आहे. अशीच रिएक्शन तुम्ही वॉटर बरोबर पण लिहू शकताय. मग इथं काय तयार होते बघा. ह्या CH3 ला याच्यातलं हायड्रोजन द्यायचं आहे. त्यामुळे हे काय होणार? कन्व्हर्शन याचं होणार CH4 मध्ये होणार. आणि हा जो मॅग्नेशियम आहे त्याला अटॅच्ड ब्रोमिन उरलेला OCH3 तो याला जोडायचा आहे. असे हीच रिएक्शन जर तुम्ही वॉटर बरोबर कॅरी आउट केली H2O तर मग काय होणार? MgBr आणि OH हे बाजूला काढायचं त्याच्यातून. या पद्धतीनं. आणि हे CH3 आणि H याचं मिळून CH4 तयार होणार. या पद्धतीनं त्या रिएक्शन्स आहेत. करून ठेवा रिएक्शन्स, इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत. त्याच्या पुढची रिएक्शन आहे वुर्ट्झ रिएक्शन. WURTZ. वुर्ट्झ रिएक्शन. आता काय बरेच जण कसं वाटेल तसा त्याचा उच्चार करतात. तुम्ही काय करायचंय ते तुम्ही ठरवा. रिएक्शन बघा काय म्हटलंय. अल्किल हलाइड्स रिएक्ट विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर ॲज सॉल्व्हंट. याच्यामध्ये पण ड्राय इथर आहे. आणि रिएक्शन कोणाबरोबर आहे? सोडियम बरोबर आहे. दे फॉर्म हायर अल्केन्स containing double the number of carbon atoms present in alkyl halide. अल्किल हालाइड मध्ये जेवढे कार्बन ऍटम्स असतात त्याच्या डबल कार्बन ऍटम असलेलं अल्केन तयार होतं. एक एक्झाम्पल त्यांनी दिले पहिल्यांदा, ते बघू. नंतर आपण आणखीन वेगळ्या रिएक्शन पण लिहून बघूया. तर त्यांनी एक्झाम्पल इथं असं दिलेलं आहे. मांडून घेतो सरळ सेपरेट ते, कारण त्यांनी डायरेक्टच दिले. आपण त्याला जरा सोप्या पद्धतीनं मांडू, म्हणजे मग तुम्हाला ते लिहिताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की नेमकं रिएक्शन मध्ये काय होतंय. रिएक्शन लिहिताना अल्किल हलाइडचे 2 मॉलिक्युल्स मला पाहिजे. हे बघा इथं ट्वाइस लिहिलेलंच आहे या ठिकाणी. फक्त मी दोन्ही एकत्र न लिहिता सेपरेट सेपरेट लिहिलेले. मग त्याच्यामध्ये काय होतं हे असं निघून जात या पद्धतीने. रिएक्शन कॅरी आउट सॉल्व्हंट म्हणून काय वापरायचं आहे? ड्राय इथरचा वापर करायचा आहे. मग हे एक अल्किल ग्रुप, हे एक अल्किल ग्रुप असे एकत्र येतात आणि हे ट्वाइस NaX हे सेपरेट त्याच्यातून निघून जातात. मग हेच जर समजा तुम्ही जर असं घेतलं CH3Br प्लस
ट्वाइस Na प्लस BrCH3 तोच कंपाऊंड घ्यायचा, फक्त अपोजिट मांडायचा. तर आता याच्यामध्ये काय होईल, CH3 आणि CH3 यांना एकत्र करा, म्हणजेच काय होणार, C2H6 होणार प्लस ट्वाइस NaBr असे येणार. मग जो तुम्ही पहिला रिएक्टंट घेतलेला आहे त्याच्यात एक कार्बन होता, तयार होणाऱ्या अल्केनमध्ये 2 कार्बन आहेत. हेच जर समजा मी इकडच्या बाजूला CH2 घेतलं असतं, इकडं पण तेच येणार, CH2CH3. फायनल प्रोडक्ट मध्ये 4 कार्बन ऍटम मिळणार आणि फायनल तुम्हाला अल्केन मिळालं असतं C4H10. ती रिएक्शन त्यांनी इथं दिलेली आहे बघा. हे बघा या ठिकाणी C2H5Br आहे. फायनल जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, 3 आणि 3 6 आणि 4 10 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथं तुम्हाला C4H10 मिळतं. बघा लक्षात येते का? सो सच टाइप ऑफ रिएक्शन, धिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज वुर्ड्स रिएक्शन. यालाच वुर्ड्स रिएक्शन असं सुद्धा म्हणतात. आता त्यांनी परत पुढे काय केले की जर समजा तुम्ही वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स जर वापरले तर तिथं तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतात त्याच्याबद्दल सांगितले, ते पण आपण मांडून बघणार आहे आणि मग त्याचा फायनल रिझल्ट आपण त्या ठिकाणी घेऊया. समजा मी पहिला अल्किल हॅलाइड घेतोय CH3Br, म्हणजे मी एकूण काय काय घेणार आहे त्याच्यामध्ये बघा, CH3Br, C2H5Br, सोडियम आणि सॉल्व्हंट म्हणून कशाचा वापर करणार आहे, ड्राय इथरचा वापर करणार आहे. हे बघा इथे दिले, मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, सोडियम इन ड्राय इथर, ते घेतलं. मग पहिली रिएक्शन CH3Br चे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आणि रिएक्शन करायचे. बघा हे समजून घ्या व्यवस्थित, आणि डायरेक्ट दिले त्यांनी, पण हे आपल्याला कळायला पाहिजे काय आहे काय नाही ते. आणि याच्यापासून तयार होणार 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन, C2H6 प्लस ट्वाइस NaBr. ही पहिली रिएक्शन घडते. आता जी दुसरी रिएक्शन आहे त्याच्यासाठी मला याला वापरायचं आहे, इथिल ब्रोमाइड, C2H5Br प्लस ट्वाइस Na प्लस C2H5Br लिहायचंय, फक्त ते या पद्धतीने लिहिलंय. तर हे काढून टाका याच्यातून. आता काय होणार, C2 म्हणजे C4 झालं आणि H10. असेल. आणि तिसरी रिएक्शन एक घ्यायची आहे, त्याच्यामध्ये याचा एक मॉलिक्यूल घ्यायचा आणि याचा एक मॉलिक्यूल घ्यायचा. ड्राय इथरला सॉल्व्हंट म्हणून वापरलेलं आहे, ते आपण ऑलरेडी वरती लिहून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये पण अशीच रिएक्शन घडते, हे निघून जाणार. आता मात्र 2 कार्बन ऍटम इथं आहेत, इकडे एक आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय मिळणार आहे, C3 मिळणार, म्हणजे प्रोपेन मिळणार. H5 आणि H3 म्हणजे H8 होणार, हे असं मिळणार. म्हणजे तुम्हाला अशी जर रिएक्शन तुम्ही कॅरी आउट केली, 2 वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स घेतले, ड्राय इथर वापरलं, सोडियम वापरलं, तर तुम्हाला तिथं पहिल्या अल्किल हॅलाइड पासून, पहिल्या अल्किल हॅलाइड मध्ये जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल, म्हणजे इथं मिळते इथेन. दुसरं होतं इथिल, म्हणजे 2 कार्बन, त्याचं डबल म्हणजे ब्युटेन. आणि या दोघांच्या कार्बन ऍटमची बेरीज म्हणजे 3 कार्बन ऍटम असलेलं प्रोपेन. ह्या तिघांचंही तुम्हाला मिक्सचर मिळतं. त्याच्यामध्ये सुद्धा जे इव्हन नंबर्ड कार्बन ऍटम्स आहेत
त्याचं प्रमाण जास्त असतं, याचं प्रमाण कमी असतं. एवढ्या डिटेलमध्ये आहेत ह्या सगळ्या रिएक्शन्स. त्यांनी हे नुसतं त्यांनी बघा किती थोडक्यात किती कार्यक्रम आवरलाय बघा. एवढं सांगितलंय. त्याच्या पाठीमागे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे रिएक्शन्स लिहून बघा. आपल्याला रिएक्टंट प्रोडक्ट्स सगळे व्यवस्थित माहिती पाहिजेत. नेक्स्ट रिएक्शन बघा, रिएक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स. त्याच्यामध्ये रिएक्शन्स ऑफ हॅलो अरिन विथ मेटल्स. पहिल्यांदा मेटल बरोबर रिएक्शन बघूया. द रिएक्शन ऑफ अरिल हलाइड विथ अल्किल हलाइड अँड सोडियम मेटल इन ड्राय इथर. म्हणजे आता आपण दोन वेगवेगळे अल्किल हलाइड घेत होतो. तर आता त्यांनी काय केले, एक अल्किल हलाइड घेतले, एक अरिल हलाइड घेतले, अशी रिएक्शन कॅरी आउट केले. मग याच्यामध्ये पण सेम तसंच घडतं. हे ट्वाईस याने आणि हे ब्रोमिन निघून जातात आणि हे CH3 हिथं आणून जोडतात. टू गिव्ह सबस्टिट्यूटेड aromatic compounds is known as Wurtz-Fittig रिएक्शन. याला Wurtz-Fittig रिएक्शन असं म्हणतात. बघा काय केलेलं आहे ते. आपण काय करत होतो, ब्रोमिन काढायचं आणि हे दोन्ही ब्रोमिन आपण सोडियमला देत होतो आणि हे CH3 इथं आणून जोडायचं. हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे त्याचं नाव आहे टोल्युइन. हे आहे मिथिल ब्रोमाइड, हे आहे ब्रोमोबेन्झीन. This reaction is an extension of Wurtz reaction and was carried out by Fittig. This reaction allows alkylation of aryl halides. ही रिएक्शन वुर्ट्झ रिएक्शनच एक्सटेन्शन आहे. फक्त ते फिटिग न केलं त्यामुळे त्यानं दोघांची नावं त्या ठिकाणी देऊन टाकलेली आहेत. वुर्ट्झ फिटिग रिएक्शन. आता तीच जर समजा, आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, एक होतं अरिल हलाइड आणि दुसरं होतं अल्किल हलाइड. नुसते अल्किल हलाइड होते त्यावेळेला ते होतं वुर्ट्झ रिएक्शन. एक अल्किल एक अरिल ते झालं वुर्ट्झ फिटिग. आता दोन्ही अरिल ग्रुप जर असतील, दोन्ही ठिकाणी काय घ्यायचं आहे, अरिल ग्रुप, तर त्याला म्हणतात फिटिग रिएक्शन. आणि ती रिएक्शन त्यांनी इथं दिलेली आहे शेवटी. म्हणजे याच्यात ह्या क्लोरोबेन्झिनचे दोन मॉलिक्युल्स घ्यायचे. मग काय होणार, हे ट्वाईस Na आणि हे ट्वाईस Cl हे निघून जातील आणि ही बेन्झिन रिंग इथून गेलेलं आहे हे, आणि असंच दुसरा मॉलिक्युल त्याच्यातला सुद्धा क्लोरीन काढून टाकायचं आणि हे एकमेकांना जोडायचं. म्हणजे याच्या डबल हा तुम्हाला बायफिनाइल असा कंपाऊंड मिळतो. नाव लक्षात ठेवा. मग आता ह्याच्यामध्ये दोन्हीही तुम्ही काय वापरताय, अरिल हलाइडचेच मॉलिक्यूल वापरताय. दोन्ही मॉलिक्युल्स अरिल हलाइडचे आहेत म्हणून ही फिटिग रिएक्शन. एक अल्किल हलाइड दुसरं अरिल हलाइड असं असेल तर वुर्ट्झ फिटिग, आणि दोन्ही अल्किल हलाइड असतील तर वुर्ट्झ रिएक्शन. पुढे त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. In case only aryl halide takes part in the reaction, the product is a biphenyl and the reaction is known as Fittig reaction. इम्पॉर्टंट आहे हे सगळं. वुर्ट्झ रिएक्शन, ग्रिग्नार्ड्स रिएजंट सगळं व्यवस्थित करून ठेवा, परफेक्ट एकदम.